परम भाग्याचं लक्षण हे मामा म्हणजे सामान्य नाही त्रिनेत्री त्रिधारी जीवन उद्धारी बाळू मामा शंभू अवतारी बाळू मामा शंभू अवतारी बाळू मामा शंभू अवतारी बाळू मामा शंभू अवतारी बकऱ्याच्या मागे फिरत होता तो कशा करता तुमचा आमचा उद्धार होण्या करता तिथून मामा उठले आणि मेतक्याच्या आसपास गेले मेतक्यामध्ये मामाने भंडारा केला मी भंडाराचं वर्णन ते तुमचे तो सांगितलं या किती साली केला भंडारा तुम्ही म्हणाला ह्याला आम्हीच बोललेलो आमच्या शिनी चाल सुरू केला शिकेश महाराज पुन्हा म्हणतात तुम्ही असं बोला ऐका तुम्ही नव्हता त्या टायमाला तुम्ही बाहेर होता लोकांना हात होता पण ते बाबा होते का नाही बाबा कीर्तनाला किती साली भंडारा केला मामांनी नाही सांगता आला जाऊ दे आणि मी शिवतो मीच ऊस खातो ऐका किती साली केला युट्यूब वाले अशी किती महाराज छपली कीर्तन किती साली केला तुम्ही त्या दिवशी होता आता अहो सांगा की 1932 वा त्यांच्याकडे टाळी वाजवा लय लेट करण लागला 1932 साली मामाने मेतकर भंडारा केला तिथून मामा पुढे सरकलं गारगोटीला गेलं गुरूंचं दर्शन घेतलं तेही तुम्हाला सांगितलं मी त्या दिवशी आणि गारगोटीनं पुन्हा मामा बेळगाव प्रांतात गेले बेळगाव प्रांतामध्ये एक जोडप होतं त्या जोडप्याला 12 वर्ष संतानच नव्हतं आणि त्या लोकांना कळलं की मामा इथं आल्यात म्हणून मामाकडे ते लोक जोडप गेलं मामा मामा का रे सुकाळीच्या रांडाच्या काळा मामाची शिवी सुकाळीच्या रांडाच्या अशा शिव्या पडल्या की समजा आपल्या अंगावर फुलं पडली काळा मामा तुम्ही निपुत्राला संतान देता असं आम्ही ऐकलंय या तुम्ही बोलत ते खरं होता असं आम्ही ऐकलंय मग 12 वर्षाला आम्हाला संतान नाही मग मामाने तुला पाहिजे का हो पाहिजे मामाने काय केलं माहितीये का एक बाकरे एवढा हुंडा घेतला हुंडा काय घेतला बाकरे एवढा पिठाचा हुंडा घेतला आणि त्याच्यामध्ये चटणी त्याच्यामध्ये इसूर आणि मीठ टाकलं आणि सांगितलं घरी जा आणि जेवढं या हुंड्याचं तू घास करशील तेवढी तुला पुरं होतील मामाने सहज बोलून गेलं तेवढी तुला पुरं आता खाणाऱ्यांनी विचार करावा का नाही बाळू मामाचा आशीर्वाद आहे किती घास खावा होतं तुम्हाला हुंडा दिल्यावर म्हणजे पिठाचा हुंडा दिला किती घासा तुम्ही संपी चालू हा म्हणजे तुम्हाला 2 पोराची अपेक्षा आहे पण त्या व्यक्तीला खरं वाटणार ती व्यक्ती म्हणजे होय ग ए मामाने आज दिलेला हुंडा आहे ना ती बारीक घास करून का त्या महिलेने 12 घास केलं किती 12 प्रत्येक वर्षाला एक मुलगा प्रत्येक वर्षाला एक मुलगा अशी किती झाली 12 त्या एका 12 मुलापैकी एक मुलगा आज सत्य मातीचं बघा राखतो या त्या आमच्या भागात या त्यांनी रात्री सांगितलं आम्हाला बाळूमामाचा